कृष्णार्पणमस्तु भाग 6. ते गुरुमाऊली इतके ओजस्वी बोलत होते की सगळे अनुयायी आपले देहभान हरवू लागले होते. आणि पुढे ते बोलू लागले, आपण मोह सोडला की आपला क्रोध मावळत जातो, आणि क्रोध निवळला की आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्यासोबत वावरणाऱ्या लोकांना माफ करायला शिकतो. आणि हे एक महत्त्वाचं जीवनाचं असं तत्त्वज्ञान आहे की जो माफ करायला शिकतो तो नात्यांची विण घट्ट बांधायला शिकतो. घरातील मोठ्या सदस्यांनी तर नक्कीच लहानांना माफ केलं पाहिजे, पण याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक चुकीची शिक्षा ही माफी असेल. ज्या चुका की ज्याने स्वतःसोबत इतरांना त्रास होणार नाही, अशा चुका की ज्याने आपली कुटुंब पद्धती संपुष्टात येईल, अशा साध्या साध्या चुका आपण पोटात घेतल्या पाहिजे. आज कुटुंब लहान लहान होत चाललेली आहेत, हीच त्याची मोठी किंमत चुकवत आहे समाज. माफी म्हणजे हार नसते. काहींना माफी म्हणजे हार वाटते, पण तसं नाही. आपल्याच माणसाची माफी मागितली तर चुकलं काय, आणि ज्यांनी चूक केली त्याला माफ केलं म्हणून त्यांनीसुद्धा विजयी मुद्रा न आणता आपल्याला एक आणखी संधी मिळाली आहे असं समजून आभार व्यक्त केले पाहिजे. याने त्या दोन नात्यातील, मग ते कौटुंबिक असू देत किंवा सामाजिक असू देत, त्यात एक बळकटी येत असते. यातूनच मोठ्यांचा सन्मान आणि लहानांना प्रेरणा मिळत असते. माफ करणे किंवा माफी मागणे यात गैर काही नाही, कारण यातून गैरसमज दूर होत असतात आणि माणसाच्या जीवनात अवघड कामापैकी हे एक काम आहे. गुरु म्हणाले, सांगा बरं, आत्ता तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलात, तुम्ही कधी तुमच्या नात्यात असं वागला आहात का? आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे, अगदी मनापासून. सगळे शांत होते, कारण माफ करणे आणि माफी मागणे यातून आपला अहंभाव दुखावतो, आणि हाच अहंभाव ही एक जीवनाची व्यथा आहे, आणि ही व्यथासुद्धा आपल्याला मारक ठरते. त्यामुळे आपल्याला आपल्यातील अहंभाव हा सोडता आला पाहिजे. माफी मागायला शिकलं पाहिजे व माफ करायला शिकलं पाहिजे. हे ऐकून त्याला आजच्या दिवसातील प्रसंगाचा उलगडा होत होता. होणारी मीटिंग अचानक रद्द झाली. त्या माणसाने माफी मागितली, आणि आपण काय केलं तर अपशब्दांची लाखोली वाहिली. प्रसंग समजून घेतलाच नाही. त्या उपहारगृहातल्या वेटरला आपण ओरडून बोललो. त्याची माफी नाही मागितली. त्याची काय चूक होती? उलट त्या उपहारगृहाचा मालक बोलताना माफी मागून बोलला. खरोखर त्या माणसाचे आभार की ज्याने मला या ठिकाणी जाण्यास उद्युक्त केले. पुढे गुरु बोलू लागले, आपण या पृथ्वीवर जर या ब्रह्मांडाची तुलना केली तर अगदी अणुरेणू ही आपली कुवत आहे, तरीसुद्धा मीच श्रेष्ठ या आविर्भावात आपण सगळेच या समाजात वावरत असतो. तसं पाहिलं तर कोण आपण? जन्माला कोणीतरी घालतं म्हणून आपले ते पालक होतात, आणि तिथून आपल्याला जीवनाचा प्रवास होतो. जसं की आपल्याला एखाद्या गाडीने प्रवास करायचा असतो म्हणून ओळख लागत असते, तसंच हे पालक आपल्याला एक नाव देऊन या जीवनरूपी गाडीत बसवून देतात, आणि मग आपला प्रवास सुरू होतो. नातेसंबंध, मित्र, शत्रू, समाज हे आपले सहप्रवासी असतात. आपला मीपणा येथे जागृत होतो. आपल्याला असं वाटतं की या प्रवासाची गाडी आपणच ओढतो आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे, पण तो विसरतो की हे जग तू येण्याअगोदरसुद्धा सुरू होते आणि तू गेल्यावरसुद्धा सुरूच राहणार आहे. ज्या ठिकाणी तुला तुझी ओळख दुसऱ्याने दिली, येताना तू वस्त्रहीन आला, जाताना तू वस्त्रहीन जाशील. तुझ्या अंतिम क्षणी कोण तुझ्याबरोबर, कोण तुझ्या मागे हे पाहण्याची व्यवस्थासुद्धा तुझ्याजवळ नाही. तर का तू तुझा मीपणा सोडत नाही? या जीवनाच्या प्रवासात तू कमावलेली नाती, तू पत्करलेलं शत्रुत्व, तू मिळवलेलं धन हे सगळं फिकं आहे. त्या जीवनाच्या तत्त्वज्ञानापुढे जर माणसात मीपणा ठासून भरला असेल तर काय मिळालं या जीवनात? हे जीवन व्यर्थ आहे, आणि ही व्यथा सोडवणं कठीण आहे, पण अशक्य नाही. जीवनाच्या अंतिम टप्प्यावर माणसाचे कर्म धावत येतात. ज्यावेळी माणसाचा प्रवास थांबतो, तो या जीवनरूपी प्रवासाच्या गाडीतून पाय उतार होतो. त्यावेळी त्याने या संपूर्ण प्रवासात केलेलं कर्म त्याच्यासोबत येतं. कर्म जर चांगलं असेल तर नक्कीच कमावलेली नाती अंतिम क्षणी येतात. मिळवलेल्या धनातून पुढची पिढी ही सज्ञान होते. जर कर्म वाईट असेल तर कोणीही येत नाही. मिळविलेल्या धनातून पुढची पिढी ही विकृत निर्माण होते. म्हणून ही व्यथा सोडवणं कठीण आहे, पण अशक्य नाही. एकच करायचं आता इथून पुढच्या जीवनात प्रवासात माणूस म्हणून जगायचं, आणि सगळ्यांना माणूस म्हणून जगवायचं. कोणताही भेदभाव करायचा नाही. म्हणून या रावळात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही की तसबीर नाही, कारण तुमच्या आमच्यात तो आहे. फक्त आपल्या मीपणामुळे तो आपल्यापासून दुरावला आहे. म्हणून या निरूपणातून त्याला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो केव्हा येईल? जेव्हा तुमच्यातील मीपणा निघून जाईल, तेव्हा तो येईल. तो म्हणजे निर्माता, तो म्हणजे विधाता, तो म्हणजे वैश्विक शक्ती. ती सगळ्यांमध्ये असते. फक्त या जीवनरूपी प्रवासात
मोहाच्या पायी, क्रोधाच्या पायी ती शक्ती आपल्यापासून दूर गेलेली असते. त्यामुळे मीपणा सोडून देऊन आपण आहोत, एकसंध आहोत असंच या समाजात जगलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे. मग बघा इथून पुढचं तुमचं जीवन सुखकरच होईल. त्याला अजून एक किनारा लाभला होता. त्याने हाच विचार केला होता की आज मी जीवनाच्या अशा वळणावर आहे की मला समजत नाही की नक्की मी काय करू. मी कमावलेली नाती, धन, माझ्या पश्चात काय होईल याचं उत्तर मिळालं. माझ्यातला मीपणा सोडला की मला याची चिंता नाही की कोण माझ्यासोबत येणार, मी कमावलेल्या धनाचं काय होणार. त्याच्या डोक्यातील गोंधळरूपी तरंगे आता कुठे हळूहळू शांत होत होती. त्याला आजचा हा अनुभव खरोखर विलक्षण असा येत होता. तो मनोमन आता सुखावत होता, कारण त्याला हळूहळू त्याच्या प्रश्नांची उत्तरे सापडत होती. क्रमशः कथा आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.